लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील युती आघाड्यांचं चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे। एकीकडे केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसोबत शिंदे आणि अजित पवार हे गट महायुती म्हणून लढतील, तर दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीला आव्हान देतील। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात झालेली राजकीय उलथापालथ आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे निर्माण झालेल्या नव्या गटांसाठी ही निवडणूक अस्तित्व कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे। त्यातीलच एक पक्ष म्हणजे शिंदे गट। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जे अभूतपूर्व बंड झालं, त्यानंतर शिवसेनेतील 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला होता। आता महायुतीच्या जागावाटपामध्ये या 13 विद्यमान खासदारांचे मतदारसंघ आपल्याकडे कायम राखताना आणखी काही मतदारसंघ मिळवण्याचं आव्हान शिंदे गटासमोर असणार आहे। पण आता लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून कुणाकुणाला उमेदवारी मिळू शकते याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे। सध्याची महायुतीमधील जागांची समीकरणं पाहता शिंदे गट हा युतीमधील भाजपानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे। शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत, तसेच इतर 2-3 मतदारसंघामध्ये शिंदे गटाची ताकद बऱ्यापैकी आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता शिंदे गटाकडून काही अपवाद वगळता बहुतांश खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यानुसार शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे असू शकतात। लोकसभा निवडणुकीत विदर्भातील बुलढाणा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या ताब्यात राहणार हे जवळपास निश्चित आहे। या मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणार हेही जवळपास निश्चित आहे। प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघामधून सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे। गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता। त्यावेळी वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मते जाधव यांच्या पथ्यावर पडली होती। मात्र यावेळी वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास प्रतापराव जाधव यांना निवडणूक जड जाऊ शकते। तिकडे विदर्भातील रामटेक मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचा आहे, त्यामुळे जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे राहणार आहे। हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून तिथे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार असून त्यांनाच शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघातून सलग 2 वेळा विजय मिळवलेला आहे। 2019 मध्ये तुमाने यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा 1,26,000 मतांनी पराभव केला होता, तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना पराभूत केले होते। या मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद ही समसमान आहे, त्यामुळे येथे अटीतटीची लढत होऊ शकते। विदर्भातील यवतमाळ वाशिम हा मतदारसंघही सध्याच्या समीकरणानुसार शिंदे गटाकडे आहे। या मतदारसंघामध्ये भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत। त्यांनी या मतदारसंघातून सलग 3 वेळा बाजी मारलेली आहे, तर त्याआधीही वाशिम या आधीच्या स्वतंत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2 वेळा खासदारकी भूषवली आहे। आताही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। 2019 मध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा 1,18,000 मतांनी पराभव केला होता। या मतदारसंघात भाजपचे 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचा प्रत्येकी 1 आमदार आहे। मात्र सध्या शिंदे गटात असलेल्या भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात तीव्र मतभेद आहेत। ही बाब भावना गवळी यांच्यासाठी काहीशी अडचणीची ठरू शकते। महायुतीच्या जागावाटपामध्ये विद्यमान खासदारांमुळे शिंदे गटाला मिळणारा आणखी एक मतदारसंघ म्हणजे हिंगोली। हेमंत पाटील हे येथील विद्यमान खासदार आहेत, तसेच ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत। 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा 2,77,856 मतांनी पराभव केला होता। सध्या या मतदारसंघात भाजपचे 3 आणि शिंदे गटाचा 1 आमदार आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 आमदार आहे। सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे। तसेच येथील एकूण बलाबल पाहता येथे महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या पुढील निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महायुतीच्या जागावाटपामध्ये शिंदे गटाला मिळू शकतो। हेमंत गोडसे हे येथील विद्यमान खासदार आहेत। गोडसे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांचा 2,92,000 मतांनी पराभव केला होता। या मतदारसंघातील 3 आमदार हे भाजपचे, तर 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 1 आमदार काँग्रेसचा आहे। शिंदे गटाकडे येथे एकही आमदार नाही। जागावाटपामध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागू शकते। मात्र ही जागा शिंदे गटाला मिळाल्यास इथे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील। तसेच इथे भाजपासह अजित पवार गटाची बऱ्यापैकी ताकद असल्याने वरकरणी महायुतीचं पारडं जड असेल। गेल्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपामध्ये भाजपने आपल्या विद्यमान खासदारासह पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला दिला होता। दरम्यान
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये गेले आहेत. 2019 मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून महायुतीला तगडे आव्हान मिळू शकते. तसेच या जागेवरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेचही होऊ शकते. इथे 3 विद्यमान आमदार हे बहुजन विकास आघाडीचे तर 1 शिंदे गटाचा आहे. तसेच राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांचा प्रत्येकी 1 आमदार इथं आहे. मात्र इथे अटीतटीची लढाई असल्याने ही जागा राखण्यासाठी शिंदे गट आणि महायुतीला खूप मेहनत घ्यावी लागू शकते. शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र विद्यमान खासदार शिंदे गटाचा असल्याने श्रीकांत शिंदे हेच इथले उमेदवार असतील असं मानण्यात येते. 2019 मध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांचा 3,44,000 मतांनी पराभव केला होता. इथले 3 आमदार हे भाजपाचे तर 1 शिंदे गटाचा आहे. 1 आमदार हा मनसेचा तर शरद पवार गटाचा 1 आमदार आहे. इथले एकंदरीत चित्र बघता निवडणूक ही काटेकी आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाकडे राहील असा मुंबईतील मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ. राहुल शेवाळे हे येथील विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा 1,52,000 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपाचे 2 तर शिंदे गटाचा 1 आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी 1 आमदार आहे. या मतदारसंघात राहुल शेवाळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र येथे महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद समसमान असल्याने येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी महायुतीमधील 3 पक्ष इच्छुक आहेत. मात्र येथून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे. श्रीरंग बारणे हे येथील विद्यमान खासदार असून 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा 2,15,000 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघामध्ये भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर शिंदे गट आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 आमदार आहेत. येथील राजकीय समीकरणं महायुतीला अनुकूल आहेत. सध्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या आणखी एका मतदारसंघामध्ये महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तो मतदारसंघ म्हणजे शिर्डी. येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. येथे काँग्रेसचे 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत. तर भाजपा आणि ठाकरे गटाचा 1 आमदार आहे. येथील समीकरण ही महाविकास आघाडीला सध्या तरी अनुकूल असे आहेत. विद्यमान खासदार असल्याने महायुतीकडून येथील उमेदवारीची माळ पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. पण मध्यंतरी मोदींच्या शिर्डी दौऱ्यानंतर लोखंडे निमंत्रणावरून नाराज असल्याचं समजलं. पण त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याच्या तयारीत भाजप असल्याचंही आता समजतंय. सध्याच्या समीकरणानुसार जागा वाटपामध्ये शिंदे गटाकडे कायम राहील असा आणखी एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर. संजय मंडलिक हे येथील विद्यमान खासदार आहेत. 2019च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा 2,70,000 मतांनी पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं वर्चस्व राखलं होतं. मात्र धनंजय महाडिक हे भाजपात गेल्याने येथील समीकरणं बदलली आहेत. मात्र इथेही अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सुद्धा शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे. 2019च्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा 96,000 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेचा एकही आमदार नाही. येथील एकंदरीत चित्र पाहता येथे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. लोकसभेच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकतो. ठाकरे गटाचे राजन विचार हे विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघावरही भाजपाकडून दावा करण्यात येत असला तरी येथे शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात 3 आमदार भाजपाचे, 1 अपक्ष तर 2 आमदार शिंदे गटाचे आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विधानसभा मतदारसंघही याच मतदारसंघात येतो. आता त्यांचा ठाणे शहरावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघामध्ये महायुतीचं पारडं बऱ्यापैकी जड आहे. याशिवाय शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही भाजपा आणि शिंदे गटामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास येथे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणं निश्चित आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे 2, भाजपा आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी 1 आमदार आहे. तर 2 आमदार ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे येथे चुरशीच्या लढतीची शक्यता आहे. तर राज्यभर एकूण असं चित्र आहे. 2019च्या विनिंग सीटच्या आधारावर शिंदे गट महायुतीच्या जागा वाटपात दावा करू शकतो. पण त्यांना या सगळ्याच जागा मिळतात का हा प्रश्न आहे. कारण या सगळ्याच मतदारसंघात भाजप आणि अजितदादा गट सुद्धा तितकेच प्रबळ आहेत. पण तुम्हाला काय वाटतंय, शिंदे गटाला खरंच या सगळ्या जागा परत मिळतील? शिंदे गटाला या व्यतिरिक्त अजून कुठल्या जागा मिळू शकतील? किती ठिकाणी शिंदे गट विजयी होऊ शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.